नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथा अमृत. अध्याय 28. नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाला, मला आता पुढची कथा ऐकण्याची तीव्र इच्छा झाली आहे. ती कथा मला सांगा. त्यावर सिद्धयोगी म्हणाले, मला कोणत्या पूर्वकर्मामुळे हीन दशा प्राप्त झाली असे त्या मातंगाने विचारले असता श्री गुरु त्याला म्हणाले, पूर्वजन्मी केलेल्या पापकर्मामुळे इहजन्मी त्याचे भोग भोगावे लागतात. दोष किंवा पापकर्म अनेक प्रकारची असतात व प्रत्येक पापकर्माचे फळ भोगावे लागते. त्याविषयी मी तुला सविस्तर सांगतो. ब्राह्मण किंवा अन्य कोणीही अनाचाराने वागला तर त्याला हीन जातीत किंवा कृमिकीट पशुपक्षी इत्यादी योनीत जन्म घ्यावा लागतो. आपल्या आईवडिलांचा किंवा कुलस्त्रीचा त्याग केल्यास त्या पापकर्माबद्दल मनुष्याला हीन कुळात जन्म घ्यावा लागतो. जो आपल्या कुलदैवतेऐवजी अन्य देवतेची पूजा करतो, सदैव असत्य बोलतो, जीवहिंसा करतो, आपल्या कन्येची विक्री करतो, खोटी साक्ष देतो, त्याला चांडाळ योनी प्राप्त होते. घोड्यांची विक्री करणारा, परस्त्रीशी संग करणारा, रानाला आग लावणारा, तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्धादी कर्म न करणारा, आपल्या घरातील कपिला धेनूचे दूध देवब्राह्मणांना न देता स्वतःच सेवन करणारा नीच गतीला जातो. आपल्या आईवडिलांची सेवा न करणारा, त्यांचा सांभाळ न करणारा, आपली एक पत्नी असताना तिचा त्याग करून दुसरी स्त्री करणारा 7 जन्म कृमिकीटक होतो. सत्प्रात्री ब्राह्मणाची निंदा करणारा, त्याच्या उपजीविकेचा अपहार करणारा, तळी विहिरी नष्ट करणारा, शिवमंदिरातील पूजा नष्ट करणारा, ब्राह्मणांची घरेदारे मोडणारा हीन कुळात जन्मात येतो. आपला स्वामी, गुरु, शत्रू, मित्र यांच्या स्त्रीशी जो व्यभिचार करतो तो पतितगृही जन्म घेतो. दारी आलेल्या अतिथीला जो अन्न देत नाही, राजाने दुसऱ्याला दिलेले भूदान जो हिरावून घेतो, वैश्वदेवाच्या वेळी दारी आलेल्या अतिथीचे स्वागत न करता त्याला कठोर शब्दांनी बोलून जो अपमानित करतो, त्याला कोंबड्याचा जन्म मिळतो. जो गंगातीर्थाची निंदा करतो, रणांगणातून पळून जातो, पर्वकाळी किंवा एकादशीला जो स्त्रीसंग करतो, जो अपात्र व्यक्तीला वेदविद्या शिकवितो, तो चांडाळ योनीत जन्म घेतो. उन्हाळ्यात एखाद्या पुण्यवंत माणसाने पानपोई घातली असता त्यात जो विघ्न निर्माण करतो त्याला हीन योनी प्राप्त होते. रोग्याची नाडी परीक्षा न करता जो औषधोपचार करतो, दुसऱ्याचे अहित करण्यासाठी जो जारण मारणादींचा मंत्रजप करतो, तो महापापी होय. जो आपल्या गुरूंची व हरिहरांची निंदा करतो व अन्य देवतांची पूजा करतो, तो महापातकी होय. त्याला हीन कुळात जन्म मिळतो. जो वर्णधर्माचे पालन करीत नाही, अपात्र माणसाला मंत्र शिकवितो, तो पापवंशात जन्म घेतो. जो आपल्या गुरूंची निंदा करण्यात आनंद मानतो, जो विद्वान ब्राह्मणांचा द्वेष करतो, तो पुढच्या जन्मी ब्रह्मराक्षस होतो. जो आपल्या गुरूंची पूजा करतो व त्याचवेळी दुसऱ्या देवाची व दुसऱ्या गुरूंची निंदा करतो, त्याला अपस्मार रोग होतो आणि त्याला दारिद्र्य दुःख भोगावे लागते. जो आपल्या आईवडिलांचा त्याग करून वेगळा राहतो, तो महारोगी होतो. जो दुसऱ्यांचे उणेदुणे 4 चौघात बोलून दाखवितो, तो हृदयरोगी होतो. जो आपल्या स्त्रीचा गर्भपात करतो, तो निपुत्रिक होतो. त्याला पुत्र झालाच तर तो जगत नाही. जो वेदशास्त्र पुराणांचे श्रवण पठन करीत नाही, तो बहिरा अंध होऊन जन्मास येतो.
जो पापी माणसाशी मैत्री करतो त्याला गाढवाचा जन्म मिळतो. पापी माणसाकडून औषध घेतो तो हरिण होतो. ब्रह्महत्या करणारा क्षयरोगी होतो. मद्यपान करणाऱ्याचे दात काळे होतात. सुवर्ण चोरी करणाऱ्याला नखे कुचण्याचा रोग होतो. गुरु स्त्रीकडे जो वाईट नजरेने पाहतो तो कुष्ठरोगी होऊन जन्मास येतो. दुसऱ्याच्या सेवकाला फूस लावून पळवितो त्याला सदैव तुरुंगवास भोगावा लागतो. जो परस्त्रीची चोरी करतो तो जन्मतःच मंदबुद्धीचा होतो आणि शेवटी नरकात जातो. सापांना ठार मारणारा सर्पयोनीत जन्मास येतो. अशी अनेक पापकर्मे आहेत आणि त्यांची फळे ही भोगावीच लागतात. आता चौर्य कर्माबद्दल सांगतो. सुवर्ण चोरी करणाऱ्यास परमारोग होतो. पुस्तकाची चोरी करणारा अंध होतो. वस्त्र चोरी करणारा दमे रोगी होतो. सार्वजनिक संपत्तीचा अपहार करणाऱ्याला गंडमाळ रोग होतो. दमेकऱ्याची चोरी करणाऱ्यास तुरुंगवास भोगावा लागतो असे ब्रह्मांड पुराणात सांगितले आहे. परद्रव्याची किंवा दुसऱ्याला मिळालेल्या वस्तूची चोरी करणारा तो निपुत्रिक होतो. अन्न चोरी करणाऱ्यास पाणथरी रोग होतो. धान्यादीची चोरी करणाऱ्याच्या शरीराला जन्मतःच दुर्गंधी येते. परस्त्री, परवस्तू किंवा ब्राह्मणांचे द्रव्य चोरणाऱ्याला ब्रह्मराक्षसाचा जन्म मिळतो. पाने, फुले, फळे चोरणाऱ्यास खरूज रोग होतो. कांस्य, ताम्र, लोह, कापूस, मीठ यांची चोरी करणाऱ्याला श्वेतकोष्ठ रोग होतो. देवद्रव्याचा अपहार करणारा, देवकार्याचा नाश करणारा, अभक्ष्य भक्षण करणारा पंडुरोगी होतो. दुसऱ्याचे भूमिगत धन चोरणाऱ्याला सदैव शोक करावा लागतो. धेनुधनाची चोरी करणाऱ्याला उंटाचा जन्म मिळतो. दुसऱ्याच्या घरातील भांडीकुंडी चोरणारा मनुष्य कावळा होतो. मधाची चोरी करणारा घर होतो. श्री गुरु त्या पतिताला म्हणाले, या सर्व चौर्य कर्माबद्दल ते जन्म घ्यावे लागतात. आता व्यभिचारासंबंधी महाभारताच्या शांती पर्वात श्री व्यासांनी काय सांगितले आहे ते ऐक. परस्त्रीला आलिंगन दिल्यास 100 जन्म श्वानयोनीत जन्म घ्यावा लागतो. त्यानंतर सर्पयोनीत जन्म घ्यावा लागतो. परस्त्रीची योनी पाहणारा जन्मांध होतो. भावाच्या पत्नीशी संग करणाऱ्याला गाढवाचा जन्म मिळतो. त्यानंतर त्याला सर्पयोनीत जन्म घ्यावा लागतो आणि शेवटी तो नरकात जातो. मित्राची पत्नी ही मामी समान असते. तिच्याशी संग करणारा श्वानयोनीत जन्मास येतो. परस्त्रीचे मुखावलोकन करू नये. ते वाईट बुद्धीने करणारा नेत्ररोगी होतो. हीन जातीच्या स्त्रीशी व्यभिचार करणारा श्वानयोनीत जन्म घेतो. श्री गुरूंचे हे निरूपण शांत चित्ताने ऐकत असलेल्या त्रिविक्रम भारतींनी विचारले, स्वामी, आपण सांगितले पापकर्म ते एखाद्याच्या हातून एकदाच घडले तर ते पाप कशाने नष्ट होते? यावर श्री गुरु म्हणाले, केलेल्या पापकर्माचा पश्चाताप झाला तर त्या कर्माचे पाप लागत नाही. मोठ्या पापकर्माची मनाला बोचणी लागल्यास त्याला प्रायचित्त आहे. त्यासाठी ब्रह्मदंड द्यावा. सालंकृत गोदान करावे. ते शक्य नसेल तर यथाशक्ती द्रव्यदान करावे. केवळ अजाणतेपणी पाप घडल्यास प्रायचित्ताने शुद्धी होते. अशा वेळी गुरु सेवा केल्यास गुरु निवारण करतील. 200 प्राणायाम व पुण्यतीर्थात 10 वेळा स्नान केल्यास पापांचा नाश होतो. त्याचप्रमाणे 3 गुंजा सुवर्णदान करावे. 2 योजनेपर्यंत नदी तीराने तीर्थयात्रा करावी. पती आणि पत्नी यापैकी कोणी एकाने पाप केले असेल तरीही दोघांनी प्रायचित्त घ्यावे.
त्याचप्रमाणे गायत्रीचा 10,000 जप करावा. 12 सत्प्रात्री ब्राह्मणांना भोजन द्यावे. 1,000 तिलाहुती द्याव्यात. याला गायत्री कूर्छ असे म्हणतात. त्याचप्रमाणे प्राजापत्य कृच्छ, अतिकृच्छ, पर्णकृच्छ करावे. त्यामुळे केवळ अज्ञानाने झालेली पापे नष्ट होतात. समुद्र सेतुबंधी स्नान केल्यास भ्रूणहत्या व कृताग्नी पापकांचा नाश होतो. विधीपूर्वक 1,000,000 गायत्री मंत्राचा जप केल्यास ब्रह्महत्या या पातकाचा नाश होतो. 1,00,000 गायत्री जप केल्याने गुरुपत्नीशी केलेल्या पातकांचा नाश होतो. अशा प्रकारे श्री गुरूंनी त्रिविक्रम भारतीला पापमुक्तीसाठी करावयाची स्नान, दान, जप, तप, उपोषण, तीर्थयात्रा सांगितल्या. परंतु त्या मातंगाला पुन्हा आपल्या ज्ञातीत जावे असे वाटेना. मग श्री गुरूंनी त्याला स्वतःच्या घरी जाण्यास सांगितले. परंतु तो घरी जाण्यास तयार होईना. एवढ्यात त्या मातंगाची बायका मुले तेथे आली. त्याची पत्नी म्हणाली, माझ्या पतीला अपस्माराची व्याधी झाली आहे. बराच वेळ झाला तरी हे घरी परत आले नाहीत, म्हणून मी यांना शोधित येथे आली आहे. मी त्यांच्याजवळ जाऊ लागली तेव्हा तो मातंग म्हणाला, मला स्पर्श करू नकोस, मी ब्राह्मण आहे. त्यावेळी लोकांनी तेव्हा तिथे घडलेली हकीकत तिला सांगितली. मग ती स्त्री शोक करीत श्री गुरूंना म्हणाली, स्वामी, हे काय झाले? आता मी काय करू? मी आपणास शरण आली आहे. कृपा करा आणि माझ्या पतीची आणि माझी ताटातूट करू नका. त्यावेळी श्रीगुरू त्या मातंगाला म्हणाले, आता तू आपल्या घरी जा. तुझ्यामुळे दुःख झाले तर तुला सद्गती प्राप्त होणार नाही. ज्याला संसारात रस नाही त्याने बायका मुलांच्या भानगडीत आधीच पडू नये. परंतु एकदा संसारात पडल्यावर बायका मुलांचा त्याग केला तर मोठा दोष निर्माण होतो. तू सूर्यचंद्राला साक्षी ठेवून या स्त्रीचा स्वीकार केला आहेस. आता तिचा त्याग केलास तर तू महापापी ठरशील. तुला सद्गती मिळणार नाही. श्री गुरूंनी असे सांगितले असता तो मातंग म्हणाला, स्वामी, मला आता ज्ञानप्राप्ती झाली आहे. मग मी पुन्हा ज्ञातीहीन कशाला होऊ? तो असे म्हणाला असता श्री गुरूंनी विचार केला, याच्या शरीरावर ही विभूती आहे आणि हा त्याचाच परिणाम आहे. ती धुतली गेली म्हणजे याच्या ठिकाणी अज्ञान निर्माण होईल. मग श्री गुरूंनी एका लोभी संसार आसक्त ब्राह्मणाला बोलावले आणि त्याला सांगितले, तू या मातंगावर स्वहस्ते पाणी ओत, म्हणजे याच्या ठिकाणी संसाराची आसक्ती निर्माण होईल. त्या ब्राह्मणाने नदीवरून घागर भरून आणली आणि त्या मातंगाच्या अंगावर ओतली. त्यामुळे श्री गुरूंनी त्या मातंगावर प्रक्षेपण केलेले अभिमंत्रित भस्म धुवून गेले आणि त्याच क्षणी त्या मातंगाचे जातीस्मरण नाहीसे झाले. तो धावतच आपल्या बायको मुलांजवळ गेला आणि विचारू लागला की मी येथे कसा आलो? तुम्ही येथे कशासाठी आला आहात? मला काही समजत नाही. मग तो मातंग आपल्या बायका मुलांसह घरी परत गेला. हा सगळा प्रत्यक्ष घडलेला प्रसंग पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले. श्री गुरूंची लीला अगाध आहे हे त्यांना पुन्हा एकदा कळले. त्यावेळी तेथे असलेले त्रिविक्रम भारती श्री गुरूंना म्हणाले, स्वामी, भस्माच्या प्रभावाने त्या मातंगाला पूर्वजन्माचे स्मरण झाले आणि ते भस्म धुतले गेले असता त्याची स्मृती नाहीशी झाली. हा भस्माचा प्रभाव मोठा अद्भुत आहे. मला त्याविषयी सविस्तर सांगा. त्रिविक्रम भारतींनी अशी विनंती केली असता श्री गुरूंनी भस्म महात्म्य सांगण्याचे मान्य केले. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील
कर्मविपाक मातंग कथा नावाचा अध्याय 28वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.